उमेदवाराच्या हातात एकदा का तिकीट मिळालं की तो लगेचच आपल्या प्रभागात प्रचाराला लागतो। हा प्रचार करण्यासाठी टोपी, दुपट्टे, झेंडे देखील पक्षाच्या निशाण्या याची मोठी खरेदी उमेदवार करतात। तर आता डिजिटल माध्यमातून देखील प्रचार करण्यासाठी उमेदवार आग्रही असल्याचं पाहायला मिळते। अनेक वेळा निवडणूक आयोगाच्या नियमांना बगल देत उमेदवार मोठा खर्च करताना पाहायला मिळतात। यावेळी उमेदवारांचा प्रचार कसा असणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। उमेदवारांच्या प्रचाराचा उडणार धुरळा, बाजारात प्रचार साहित्याची लगबग, डिजिटल प्रचारावरही उमेदवारांचा भर। जवळपास 8.5 वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडतायत। युती आणि आघाडी दोन्हीकडे अजूनही आपला उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा आणि बैठका सुरू आहे। मात्र लवकरच या चर्चा बैठका संपतील आणि प्रत्येक पक्ष आपला उमेदवार जाहीर करेल आणि उमेदवार एकदा जाहीर झाल्यानंतर सगळीकडेच प्रचाराचा धुरळा उडणार आहे। प्रचार करण्यासाठी झेंडे, दुपट्टे, खिशावर लावण्यात येणारे पक्षचिन्ह, नव्यानं आलेले LED लाईटमधील पक्षाचे चिन्ह आणि टोप्या यांची मोठी खरेदी केली जाते। तर डिजिटल प्रचारासाठी डिजिटल व्हॅन देखील उपलब्ध आहे। ही प्रचार गाडी वार्डच्या कानाकोपऱ्यात जाऊन उमेदवाराचं व्हिजन व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांसमोर ठेवण्याचा उमेदवाराचा प्रयत्न असतो। या सगळ्याची लगबग आता सुरू होणार आहे। टिकट कंफर्म होएगा तो पार्टी सब लोग खरीदी करने को आएंगे। झंडा वंडा सब मिलेगा, झंडा, पट्टी, गमछा, टोपी, ये मफलर हाँ जास्त मफलरच चालणार। भाव वाढलाय का म्हणजे गेल्या नाही, भाव सेमच आहे, सेमच भाव आहे। भावामध्ये काय फरक नाही, एकच भाव आहे। प्रचार करत असताना निवडणूक आयोगाकडून उमेदवाराच्या खर्चावर नियंत्रण ठेवलं जातं। दिलेल्या निवडणुकीचा खर्च अधिक उमेदवाराचा खर्च होऊ नये यासाठी निवडणूक आयोगानं खर्च निर्धारित केलेला असतो। यासोबतच प्रचाराच्या गाईडलाईन्स देखील दिलेल्या असतात। मात्र निवडणुकीमध्ये होणारा खर्च हा नेहमीच अफाट असतो। प्रचार साहित्याची खरेदी देखील तेवढीच अधिक प्रमाणात करायची असते। अगदी कमी वेळात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं आव्हान उमेदवारासमोर असतं। त्यामुळे या प्रचार साहित्याच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता येईल यासाठी उमेदवार सातत्यानं प्रयत्नशील असतो। खास करून आता तंत्रज्ञानाचा उपयोग करत डिजिटल माध्यमातून उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। यावर्षी प्रचार साहित्याची किंमत नेमकी कशी आहे यावर देखील एक नजर टाकूया। खिशावर लावले जाणारे पक्षाचे निशाण 12 ते 15 रुपयांना एक। साधे दुपट्टे 50 रुपये, 40 रुपये आणि 60 रुपये। खांद्यावर घेतला जाणारा नक्षीकाम केलेला दुपट्टा 100 रुपये। छोटा झेंडा 15, 25 आणि 28 रुपये। मोठा झेंडा 55 ते 65 रुपये। टोपी 1000 रुपये ते 2000 रुपये शेकडा। एक टोपी 10 ते 20 रुपये। LED लाईट निशाणी 500 रुपये पर पीस। डिजिटल माध्यमातून देखील उमेदवार आता प्रचारासाठी आग्रही असतात। डिजिटल गाडीमुळे मतदारांमध्ये एक आकर्षण तयार होतं। मतदारांवर एक चांगली छाप पाडण्याचा प्रयत्न उमेदवाराचा असतो। तसंच निवडून आल्यावर आपण 5 वर्षात नेमकं काय करू शकतो हे व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील असतात। त्यामुळे हा डिजिटल पद्धतीचा प्रचारही प्रचलित होऊ लागला। मात्र हा प्रचार महागडा आहे। डिजिटल पद्धतीचा प्रचार नेमका कसा असतो आपण पाहूयात। LED स्क्रीनच्या आकारावर किंमत ठरलेली असते। प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या गाडीचा प्रकार कोणता यावर देखील ही किंमत ठरते। LED स्क्रीनला कोणतं सॉफ्टवेअर वापरण्यात आलं यावर देखील किंमत अवलंबून असते। डिजिटल LED स्क्रीनच्या व्हॅनची किंमत दिवसाला 30,000 त्यापेक्षा अधिक सुद्धा असू शकते। त्यामुळे डिजिटल LED स्क्रीन व्हॅन किंवा थेट LED स्क्रीन लावून जर प्रचार करायचा असेल तर उमेदवाराला तो प्रचार करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात। यासोबतच मोबाईलच्या माध्यमातून देखील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम उमेदवार आता करायला लागले। वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत आपला प्रचार करण्याचं काम उमेदवार करत आहेत। मात्र सगळे पैसे निवडणूक आयोगानं दिलेल्या निवडणूक खर्चाच्या आतमध्येच उमेदवाराला करावे लागतात। महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे। महापालिकेच्या वर्गवारीनुसार ही मर्यादा पुढील प्रमाणे आहे। अ वर्ग महापालिका 15 लाख रुपये, ब वर्ग महापालिका 13 लाख रुपये,
क वर्ग महापालिका 11 लाख रुपये, ड वर्ग महापालिका 9 लाख रुपये. खर्च मर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आयोगानं दिलाय. मात्र अनेक वेळा निवडणूक आयोगाचे नियम डावलण्यात आल्याचं पाहायला मिळतं. अनेक उमेदवारांवर कारवाई होते, मात्र कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील असतात. ज्याप्रमाणे प्रचाराला लागणारे दुपट्टे असतील, बिल्ले असतील, टोप्या असतील, झेंडे असतील, हे मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेले आहेत. अजूनही त्याची खरेदी सुरू झाली नाहीये. मात्र पुढील 1 ते 2 दिवसात मोठ्या प्रमाणात ही खरेदी होईल आणि प्रचाराला सगळेच नगरसेवक लागतील. मात्र हा खर्च करत असताना ज्या गाईडलाईन्स निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत त्या पाळल्या जातील का, त्या गाईडलाईन्सनुसारच खर्च केला जाईल का, हे देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन लालचंद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.